पुढच्या बातमीकडे पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवालला 31 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या दोघांवर सुद्धा ड्रायव्हरचं अपहरण करून डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय। सुरेंद्र कुमारची आज पोलीस कोठडी संपते। सुरेंद्र कुमार आणि विशाल अग्रवाल या दोघांचीही पोलीस कोठडी वाढवण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केलेली होती। तर आता या दोघांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवालला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यांना वाढीव कोठडी सुनावावी अशी मागणी पोलिसांनी केलेली होती आणि त्यानुसार आता दोघांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांची पोलीस कोठडी आता वाढवण्यात आलेली आहे। 31 मे पर्यंत त्या दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या दोघांवर सुद्धा ड्रायव्हरचं अपहरण करून डांबून ठेवल्याचा आरोप आहे। सुरेंद्र कुमारची आज पोलीस कोठडी संपलेली आहे। सुरेंद्र कुमार आणि विशाल अग्रवाल या दोघांच्याही पोलीस कोठडीमध्ये वाढ करावी अशी मागणी पोलिसांनी केलेली होती आणि त्यानुसार आता या दोघांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे। या संदर्भात अधिक अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, निश्चितपणे सुरेंद्र अग्रवाल आणि त्यांचा मुलगा विशाल अग्रवाल यांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। मात्र या दोघांनाही पुणे सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाहीये। त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये 4 दिवसांची वाढ झालेली आहे, म्हणजे 31 तारखेपर्यंत वाढ झालेली आहे। आता या सगळ्या ड्रायव्हर अपहरणाच्या प्रकरणामध्ये नेमकं या दोघांनी काय काय केलं होतं याचा सखोल तपास पुणे पोलीस करणार आहेत। तसंच अग्रवाल आणि विशाल अग्रवाल असेल, सुरेंद्र अग्रवाल असेल यांचा देखील ससून रुग्णालयातील जड फेरफार प्रकरणी काही रोल आहे का याचा तपास देखील पुणे पोलीस करणार आहेत। अगदी धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या माहितीसाठी। त्यामुळे आता या वाढीव कोठडीमधून पोलिसांच्या हाती नेमकं काय लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दोघांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार आणि त्याचे वडील विशाल अग्रवालला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।